हॅलो, कसे आहात सगळे? तर आज होतं 30 मार्च. आय थिंक गुढीपाडवा होता त्या दिवशी. आणि मी त्याच्या 1-2 दिवस आधीच केकचं खूप सारं मटेरियल घेऊन आले होते. म्हणजे पावडरच्या, प्रेमिक्सच्या बॅग्स, भरपूर क्रीम वगैरे आणल्या होत्या. आणि त्याच्यानंतर 8 दिवस तर मला एकही ऑर्डर नाही आली. मग मी थोडी टेन्शनमध्ये होते. पण स्वामींच्या कृपेने मला एक ऑर्डर आली आणि ती ऑर्डर होती मला स्वामी प्रकट दिनाची, जी एका ओळखीच्या कस्टमरनेच ऑर्डर दिली होती. आणि ते माझं डेली कस्टमर आहे. म्हणजे कायम ते माझ्याकडून केक नेत असतात कारण त्यांना टेस्ट ही खूप आवडते. आणि ज्या दिवशी म्हणजे त्यांनी खूप अर्जंटमध्ये ऑर्डर दिली मला, त्यांना 31ला मॉर्निंग 9ला केक पाहिजे होता. आणि त्यांनी मला 30ला रात्री 10 ते 10:30 वाजता सांगितलं की मला केक हवा आहे. आणि मग त्याच्यानंतर डिझाईन सिलेक्ट करायला आम्हाला 1 तास गेला. नंतर आम्ही डिझाईन फायनल केली आणि मी लगेच बेस लावून दिले. दोन्ही गॅसवर 2 बेस लावून दिले, कारण मी ओव्हनमध्ये तर नाही करत. 2 गॅसवर 2 बेस लावून दिले आणि रात्री 1:15 वाजेपर्यंत मी हे केक करत होते. मी क्रमकोट करून ठेवले अर्धा तास. क्रमकोट केल्यानंतर व्हाईट क्रीमने फक्त क्रमकोटच करून ठेवले मी. आणि नेक्स्ट डे 31 मार्चला, ज्या दिवशी स्वामी प्रकट दिन होता, तेव्हा मी सकाळी 6ला उठले. पहिले आंघोळ केली, फ्रेश झाले, स्वामींची पूजा केली, अभिषेक वगैरे केला, त्यांना पूजा केली स्वामींची. आणि नंतर जे राहिलेला केक होता, जो बाहेरनं फिनिशिंग वगैरे करायचं होतं, ते नेक्स्ट डे मी करून घेतलं. आत्ता जे तुम्ही हे बघताय ते मी 30 मार्चला करते. रात्री 12:30-1 वाजले होते मला हे पूर्ण करायला, कारण केक मोठे होते. 2 kgचा केक होता हा, आणि हा स्वामींसाठी होता. त्यामुळे मला हा खूप छान करायचा होता आणि मी खरंच खूप मन लावून हा केक केला. कारण मी 8 दिवस ऑर्डरची वाट बघितली, मला एकही ऑर्डर आली नाही. आणि ज्या दिवशी मी हा केक दिला स्वामी प्रकट दिनाचा, त्याच्यानंतर मला बॅक टू बॅक ऑर्डर स्टार्ट झाले. मी त्याच्यानंतर हे जे डॉवल्स होते, हे लेअर्सचे केक असले की डॉवल्स हे लावायलाच लागतात, कारण डॉवल्सशिवाय केक होत नाही. आणि जरी विदाऊट डॉवल्सचा तुम्ही केक केला तर जो एकदम लास्टवाला जो बेस असतो तो म्हणजे खराब होतो. तर तुम्ही एकदा बघू शकता, माझ्यासोबत हे घडलं आहे. सो मी बिना डॉवल्सचे लेअरवाले केक बिलकुल बनवत नाही. मी एकदाच डॉवल्सचं पॅकेट आणून ठेवलं आहे. खालच्या लेअरमध्ये 4-5 डॉवल्स लावून मी वरच्या केकमध्ये सुद्धा एक मोठा डॉवल लावला, जेणेकरून तो केक स्टेबल राहील, हलणार नाही. आणि हा थोडा लांब जायचा होता, सो तेवढे प्रिकॉशन्स घ्यावाच लागतात. आणि उन्हाळ्यामध्ये, गरमीमध्ये केक करणं हे बिलकुल इझी नसतं, कारण एवढं फास्टमध्ये हा केक बनवायला लागतो ना, कारण क्रीम खूप लवकर मेल्ट होते. आणि मी त्याच टेन्शनमध्ये होते की क्रीम मेल्ट नाही झाली पाहिजे, कारण क्रीम जर मेल्ट झाली तर मला ते सारखी बीट करावं लागायची, आणि सारखी बीट करून पण ते नीट होत नाही. सो मी एकदम फास्टमध्ये करत होते. आपण किती नाही म्हणलं तरी आपल्या बॉडीमध्ये हीट असते, आणि ते जे पायपिंग बॅग असते ती आपल्या हातामध्येच पकडावी लागते ना. सो तरी पण तुम्ही बघा, इथे थोडी जी डिझाईन आहे ती व्हाईट क्रीमची, ती थोडी अशी प्रॉपर नाही झाली आहे, कारण क्रीम लवकर मेल्ट होत होती. त्यामुळे मी खूप फास्टमध्ये केलं आहे. लास्टला तुम्हाला दिसेलच की हा केक कसा झाला आहे. आणि मी एक ट्रिक बघितली होती, सो मी सेकंड लेअरवर ठेवायला तीच ट्रिक यूज केली. सो एकदम परफेक्टली मला हा केक जमला आहे. व्हाईट डिझाईन झाल्यावर मी अर्धा तास हा केक सेट व्हायला ठेवला होता फ्रीजमध्ये, कारण क्रीम मेल्ट झाली होती, त्यामुळे ती डिझाईन सेट व्हायला थोडा वेळ लागला असता. ही डिझाईन मी स्वतःहून तयार केली आहे, कुठेही बघून नाही केली आहे. आणि व्हाईटमध्ये रेड कॉम्बिनेशन हे छान दिसतं. आता तुम्हाला इथे पिंक दिसतं आहे, पण ते प्रॉपर रेड कलरमध्ये, जे तुम्हाला एंडिंगमध्ये तुम्ही बघालच. आणि मी एवढी खुश झाले होते की हा केक एवढा सुंदर झाला होता. मी खूप सुंदर बनवला होता हा केक. वरती पूर्ण फ्लावर्स काढले होते, खाली 4-5 साईडला 2-2 फ्लावर्स काढले. नंतर जे इटेबल बॉल असतात व्हाईट कलरचे मोतीसारखे, ते ठेवून दिले मी वरती. आणि मग साईडने पण थोडे जे बारीक मनी असतात ते स्प्रिंकल केले. आणि नंतर पूर्ण केक तयार झाल्यानंतर मी म्हणलं की थोडी पिंक कलरची क्रीम राहिली, आणि जी खालची बॉर्डर होती ते खूपच असं मोकळं वाटत होतं. सो मी एकदम छोटा जो नोझल असतो 0.0चा असेल तो, ज्याने आपण नेम टाकतो, त्या नोझलने मी थोडी डिझाईन करून घेतली. तर खूप अर्जंटमध्ये केक केला हा मी, आणि फर्स्ट टाईम एवढा अर्जंट केक केला होता, जो खूप छान झाला. आणि माझी फर्स्ट ऑर्डर माझ्या स्वामींसाठी गेली, तेव्हा मी खूप खुश होते. सो हा केक दिल्यानंतर ह्या कस्टमरने मला अजून एक ऑर्डर देऊन गेले. त्याचीसुद्धा मी व्हिडिओ लवकर पोस्ट करेल. आणि तुम्हाला हा केक कसा वाटला मला नक्कीच सांगा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.